राज्यामध्ये लग्नाळू तरुणांची वेगवेगळ्या पद्धतीनं फसवणूक होत असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे. त्यातच भोकरदन तालुक्यातील नळणी गावामध्ये एका तरुणाची फसवणूक झालेली आहे. ज्या तरुणाची फसवणूक झालेली आहे या सक्रिय टोळीने ज्या तरुणाची फसवणूक केलेली आहे तो तरुण आपल्या सोबत आहेत. अं, काय सांगाल एकंदरीत तुमची जी फसवणूक झालेली होती ती कशा पद्धतीने झाली? मग घे ना बरं, घे ना बरं. फसवणूक अशी झाली की मी 2-3 वर्षापासून मुली बघत होतो. आपल्या समाजात मुली भेटत नव्हत्या नातेवाईकात यांच्यात त्यांच्यात. तर मग असं ठरवलं की बाबा एका नातेवाईकाने सांगितलं की एजंट थ्रू पण लग्न होऊ लागले. तर पैसे घेऊन सनी लग्न करून देतात म्हणे ते आणि राहू पण लागल्या आहे मुली. तर मी त्या पद्धतीनं त्यांना म्हटलं बघा मग असेल कोणी एजंट तर. त्यांनी एका एजंटचं नाव सुचवलं. कोणी आंबटचे घाटगे म्हणून आहे कल्याणराव घाटगे. त्यांच्या थ्रू त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांच्या थ्रू मुलगी बघायला संभाजीनगरला गेलो. तिथं मुलगी पसंत झाली. मुलीनं मुलाला पसंत केलं. त्या पद्धतीनं ठरलं. पैशाची बोलणी झाली. 4 लाख रुपये द्या आणि लग्न करून घ्या. जागेवर त्यांनी 10,000 रुपये एक हे म्हणून घेतलं इसार म्हणून सनी आणि 21 जानेवारीला ठरल्याप्रमाणे लग्न होणार होतं. ते आले पण आपल्या घरी. आमच्या घरी लग्न ठरलेलं होतं माझ्या स्वतःच्या घरी. ते आले पण 21 जानेवारीला 2026. त्या दिवशी आले. लग्न लागल्यानंतर जेवणं खावणं केले त्यांनी आणि जेवणं खावणं झाल्यानंतर त्यांना पैसेही मोजून दिले. कॅश रक्कम मोजून दिली बाकीची. मग पुढं काय झालं? मग 15 दिवस व्यवस्थित सुरळीत चाललं. मुलगी पण आपल्याला समजा व्यवस्थित राहत होती 15 दिवस. पण मग 15 दिवसानंतर समजा तिच्यावर असे थोड्या-थोड्या गोष्टीवरनं डाऊट येत होते. काही बोलण्यामध्ये, काही राहणीमानामध्ये, याच्यामध्ये त्याच्यामध्ये. फोन बी ती सारखी तिच्या जे आपल्याला सांगितलं होतं त्यांनी लग्नाच्या वेळेस, की ही मामा आहे माझे. ती मामालाच फोन करायची सारखी. त्यांचा पण तिलाच यायचा आणि लग्नाचं जमवताना त्यांनी सांगितलं होतं, की मुलीला आई-वडील नाहीये. फक्त मामा आणि मावशीचे. आम्ही दोघांनीच तिचा सांभाळ केलेला आहे. कधी मामाकडे राहायची, कधी मावशीकडे राहायची. आणि मग त्यांनी आपल्याला समजा लग्नाच्या वेळेस आधार कार्ड जे दिलं होतं, ते पण माझ्या नंतर लक्षात आलं, की ते फ्रॉड आधार कार्ड आहे. जेव्हा मला डाऊट येत गेले, तर मी आधार सेंटरला जाऊन तिचं ओरिजिनल आधार कार्ड काढलं. त्याच्यामध्ये मिस्टेक आणि जे फ्रॉड आधार कार्ड दिलं त्याच्यामध्ये मिस्टेक होत गेली. त्या पद्धतीनं मला कळत गेलं दमादमाने काहीतरी फसवणूकच होतीये. मग ते सारखे बोलवायचे, "तुम्ही आमच्याकडे या, दोघं जण या. आम्ही तुम्हाला अंगठी करतो, कपडे करतो." माझा काही विश्वास बसत नव्हता. मीच त्यांना उलटं बोलायचो, की "तुम्हीच माझ्या घरी या. तुम्ही येऊन भेटून जा मामाला आणि मावशीला. तुम्ही या बाबा, हिला बाकी तर कोणी नातेवाईक नाही असं तुम्ही लग्नामध्ये सांगितलं होतं म्हटलं. तुम्ही दोघंच आहे, तर तुम्ही माझ्या घरी या, भेटून जात जा. दर 8 दिवसाला, 15 दिवसाला येत जा." परंतु तरी पण ते आलेच नाही. दीड पावणे 2 महिने झाले आलेच नाही माझ्याकडे. मग काही व्यवस्थित बोलत नव्हती नंतर. घरामध्ये व्यवस्थित राहत नव्हती, उलटून बोलायची. स्वयंपाक कधी करायची, कधी नाही करायची. आणि एके दिवशी आता शुक्रवारी काल परवाच्या किती तारीख होती शुक्रवारची? जास्त शुक्रवारी मी शेतात गेलेलो असताना तिने हातानेच स्वतःच्या अंगाला चटके देऊन घेतले. तिचे त्या मामाला फोटो काढून टाकले. मामानीच आमच्याच नावाची हे केली कंप्लेंट केली, की तुम्ही आमच्या मुलीचा छळ करताय, असं करताय. आणि छळ करताय म्हणून सनीनं पुन्हा भोकरदन पोलीस स्टेशनला, काही जालन्याला, काही महिला आयोगाला अर्ज दिले त्यांनी, फोटो काढून पाठवले. आणि आमच्यावरच केस उलटी गुन्हा दाखल करू लागले होते ते. काहीतरी अर्ज वगैरे दिले त्यांनी तिथं. मग ते झाल्यानंतर ते माझ्या घरी आले. माझ्या घरी आल्यानंतरही ते पुन्हा आम्हालाच विश्वासात घ्यायचे प्रयत्न करत होते. आम्ही काही नाही केलं, सोडून द्या विषय. आम्ही काही अर्ज नाही दिले, काहीच नाही केलं. तुम्ही असंच करा, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही या आमच्याकडे. मी म्हटलं बाबा मी तर काही 5-6 महिने येऊ शकत नाही माझा विश्वास पूर्ण बसेपर्यंत. मग ती आज अंगाला चटके देऊ लागली. म्हटलं उद्या काही चाकू मारून घेईल, ब्लेड मारेल, विळा मारेल, खुरपं मारेल अंगाला. आपल्यावरच आरोप लावेल म्हटलं. नाहीतर मग मला पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही लेखी द्या म्हटलं, की बाबा यानं आज असं केलं, चटके दिले, उद्या काही पण करू शकते. तर ही जी फसवणूक होणार होती ही केव्हा लक्षात आली तुमच्या? हे एक लग्न झाल्यानंतर 15 दिवस ते 3 हफ्त्याच्या नंतर थोड्या-थोड्या गोष्टी कळत येत गेल्या मला. जेव्हा मला डाऊट आला तेव्हा मी तिला
तिच्या मामाकडे आधार कार्ड आणि टीसीची मागणी केली, तरी पण त्यांनी मला टीसी आणि आधार कार्ड देण्यासाठी टाळाटाळ केली. मला ग्रामपंचायतला लग्नाची विवाह नोंदणी करण्यासाठी पाहिजे होती. त्यांनी टाळाटाळ करत गेले. ते म्हणत गेले तुम्ही आले इकडं तेव्हाच आम्ही पूर्ण फाईल देऊ डॉक्युमेंटची. म्हटलं बाबा मला काम आहे, मला द्या तुम्ही. नाही दिले त्यांनी. मी तिला आधार सेंटरला घेऊन गेलो आणि आधार कार्ड काढलं. बरं आता हे जे पोलीस स्टेशनला जे अटक आहे, तुमच्या सोबत जी माहिती मिळाली 5वं लग्न लावलेलं आहे. हो, आता ते फसवणूकच म्हणता येईल ना. आम्हाला तर सांगितलं मुलगी कुवारी आहे. विदाऊट पहिलंच लग्न होतंय असं सांगू लागले होते. परंतु ते आता मला पोलीस स्टेशन मार्फत कळालंय की हिचं 5वं लग्न आहे म्हणून. आणि पोलीस स्टेशन मार्फत हे पण कळालं जे त्यांना आपल्याला सांगत होते की मी मुलीचा मामा आहे, ते स्वतः नवराच आहे मुलीचा. स्वतः नवरा आहे. असं पोलीस स्टेशन मार्फत कळू लागलंय. बरं घरात स्वयंपाक करण्यासाठी कोण हे होतं का? नाही, माझ्या घरात तर आता समजा आई वारल्यापासून माझ्या घरात 4 सदस्य पूर्ण पुरुषच आहे. मी स्वतः त्यांना जेवू घालत होतो. वडील, भाऊ आणि भावाचा मुलगा. बरं तुमची जशी फसवणूक झालेली आहे, अनेक लोक राज्यामध्ये पैसे देऊन मुली आणतायत, या लोकांना काय सांगाल? असं फसवणूक कोणत्या सोबत झाली नाही पाहिजे. पैसे देणार लोकांना काय? पैसे देणारा काय आशेमारी तर कोणी पण देतच आहे ना. काहीतरी आपल्या मुलाचं स्वतःचं भलं होईल त्यामुळेच देत आहे ना कोणी पण. हे जे तरुण होते यांच्या घरामध्ये स्वयंपाक करायला महिला नसल्यानं या तरुणाने जो अंबडचा कल्याण पाटील घाडगे नावाचा एजंट होता, या एजंटच्या मार्फत सोयरीक जमवली आणि याचाच फायदा या एजंटने घेतलेला आहे आणि एकंदरीत 4 लाख रुपयाची फसवणूक झालेली आहे. या माध्यमातून एवढं समोर आलेलं आहे की पैसे देऊन आणलेली मुलगी ही टिकू शकत नाही, हे यातलं सध्याचं वास्तव आहे. मात्र भोकरदन पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोणत्या अँगलनं करणार आहेत आणि या तरुणाची जी फसवणूक झालेली आहे हे केव्हा मिळणार, आता याकडे लक्ष लागलेलं आहे. आपण हे जे टोळकं आहे, जे फसवणुकीचं टोळकं, हे फोटो दाखवणारच आहोत. हे फुटेज बघून असे राज्यात ज्या ज्या ठिकाणी हे दिसतील ते यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे, यातून हा संदेश दिला जाते. मी विश्वास असा, मराठवाडा मीडिया, भोकरदन.